परिसस्पर्श या डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांच्या पुस्तकातील कलाकार हे व्यक्तिचित्र सादर करतायत स्वतः डॉक्टर निशिकांत श्रोत्री. कलाकार. सुई आणि ब्लेड त्यांनी सहज हसत सांगितलं. म्हणजे 15 नंबरची बिश्चुरी का? अभावितपणे मी विचारलं. आता हे असलं काम करायचं म्हणजे विशेष उपकरणच हवीत. माझ्या मनात तर याविषयी काही यत्किंचितही शंका नव्हती. नाही रे, त्यांच्या हास्यातील निरागसता आणखीनच वाढली. सर्जिकल ब्लेड नाही, आपण नेहमीच दाढी करतो ना ते ब्लेड. काय? माझा विश्वास बसणं शक्य नव्हतं. केवळ धाग्याने शिवायची सुई आणि दाढीचं पातळ एवढ्या साधनांनी समोरच्या त्या वस्तू बनवल्या आहेत, यावर माझ्यासारख्या सामान्य माणसाचा विश्वास बसणं तर शक्यच नव्हतं. किल्ल्यांचा एक जुडगा, एका रिंगमध्ये अडकवलेल्या 3 किल्ल्या, त्या सुद्धा सहजी रिंगमध्ये हलणाऱ्या, केवळ एक खडू कोरून केलेला. दुसरा होता मिनार, राजपुती मिनार. मी राजस्थान पाहिलेलं आहे, तिथल्या कलाकृती देखील पाहिलेल्या आहेत. त्या मिनारावरची नक्षी तर हुबेहूब राजवाड्या भोवतालच्या मिनारासारखी खालपासून वरपर्यंत कोरून काढली होती एका खडूवर. पण माझा विश्वास बसेना तो सर्वात वरच्या कोरीव कामावर. 4 बाजूला दोऱ्या इतक्या जाडीचे 4 खांब होते. त्या खांबांवर त्यांनी पेरलेलं नक्षीचं छत होतं. आणि सर्वात कहर म्हणजे त्या छताच्या मध्यभागी 4ही खांबांच्या पासून आत आणखी कमी जाडीचा आणखीन एक खांब होता. कशी पोचली असतील त्यांची साधनं तिथपर्यंत, बाहेरच्या खांबांना जराही धक्का लागू न देता? आणि हे सगळं कशावर? तर एका खडूवर. छे, डोळ्यावर विश्वास बसणं शक्यच नव्हतं. एका सोनाराच्या कलात्मक बोटांनी साकारली होती ती शिल्प. मी वारंवार बारीक नजरेने त्या सर्व शिल्पात कुठेतरी सांधा आहे का, जोड आहे का, हे शोधून काढण्यासाठी पाहत होतो. पण छे, कुठेच बारीकसा सुद्धा जोड आढळून येईना मला. सर, यात कुठेच जोड नाही. अखेरीस राहून मी त्यांना विचारलंच. नाही रे, हे सगळं एक संध आहे, एकाच खडूत कोरलेलं. त्यांच्या स्वरातून ना प्रौढी जाणवत होती ना अभिमान. मला नजरेला तर कुठेच सांधा दिसत नव्हता आणि त्यांच्या बोलण्यात देखील प्रामाणिकपणा जाणवत होता. विश्वास ठेवण्यावाचून माझ्यापाशी दुसरा पर्यायच नव्हता. ते खरं तर प्लास्टिक सर्जरीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणारे होते. गेल्या काही महिन्यात आम्ही इतके जवळ आलो होतो की त्यांनी मला त्यांच्या घरी गप्पा मारायला बोलवलं होतं. त्यावेळी त्यांनी मला त्यांची कलाकुसर दाखवली. वास्तविक त्यांना मी, म्हणजे किंबहुना आम्ही, पहिल्यांदा पाहिलं ते ससून रुग्णालयातल्या 7 नंबरच्या कक्षाच्या बाजूच्या खोलीत. डॉक्टर सुलाखे यांच्याकडे आमची सर्जरीची टर्म चालू होती. त्या खोलीत आम्ही सगळेजण कोणीतरी आमचं क्लिनिक घ्यावं यासाठी थांबलो होतो. वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयातील कक्षात शिकवण्याला क्लिनिक असं म्हणायची पद्धत आहे. एक अत्यंत देखणा आणि राजबिंडा युवक आत आला आणि समोरच्या खुर्चीत जाऊन बसला. मी शिरीष दड्डी, स्वतःची ओळख करून देऊन त्यांनी आम्हाला शिकवायला सुरुवात केली. पाहता पाहता त्यांच्या शिकवण्यात आमची समस्त बॅच हरवून गेली. आधीच त्यांच्या त्या देखणेपणाने आम्ही पुरुष विद्यार्थी देखील प्रभावित झालो होतो. त्यात त्यांचं अतिशय कौशल्यपूर्ण शिकवणं, प्रत्येक मुद्दा कसा सोपा करून सांगत होते. आम्हाला व्यवस्थित समजेल याची काळजी घेत होते. त्या काळात माझ्या अतिशय जवळच्या 2 मैत्रिणी, विनया फडके आणि सुनंदा कुलकर्णी, आणि माझा खूप जवळचा जीवलग मित्र दिलीप पटवर्धन, यांच्याबरोबर मी एक ग्रुप तयार केला होता. आम्ही 4घे महाविद्यालयात एकत्र अभ्यास करत असू. दिलीप तर नंतर रात्री देखील माझ्या घरी अभ्यासाला यायचा. या डॉक्टर दड्डींचं ते क्लिनिक ऐकता ऐकता माझ्या मनात एकदम विचार आला की सर्जरीच्या मार्गदर्शनासाठी आपल्या ग्रुपने यांनाच का विनंती करू नये.
सहमतीसाठी म्हणून मी विनयाकडे बघितलं, तर ती इतकी भारावून गेली होती की तिचं इतर कुठे लक्षच नव्हतं. ती त्यांच्या शिकवण्याने जेवढी प्रभावित झाली होती तितकीच, किंबहुना काकणभर अधिकच त्यांच्या देखणेपणाने भारावून गेली हे क्षणभरातच माझ्या लक्षात आलं. विनया म्हणजे आमच्या वर्गातली स्वरूप सुंदरीच होती. ती माझी इतकी जवळची मैत्रीण होती की या दोघांना जवळ आणण्यासाठी काहीतरी करायचंच असा मी तिथल्या तिथे निश्चय केला. साहजिकच आमच्या चौघांच्या ग्रुपला त्यांनी नियमित शिकवणं हा एक फार सरळ आणि राजरोस मार्ग होता. क्लिनिक संपल्याबरोबर मी विनया आणि सुनंदा यांच्यापाशी ही कल्पना मांडली आणि त्यांनाही ती आवडली. मग मात्र बिलकुल वेळ न घालवता आम्ही तिघं त्याच दिवशी दुपारी त्यांना भेटलो आणि त्यांना आम्हाला शिकवण्याची विनंती केली. त्यांनी देखील कसलेही आढेवेढे न घेता ती मान्य केली. रोज दुपारी आमचे वर्ग संपल्यावर ते आम्हाला 7 नंबरच्या कक्षात शिकवायला लागले. कधी बाजूच्या खोलीत एखादा आजार शिकवायचे, तर कधी एखाद्या रुग्णाचा विषय घेऊन त्याला झालेल्या आजारावर समग्र चर्चा करायची. शिकवताना आजाराच्या मुळापासून ते अंतिम अवस्थेपर्यंत, त्याच्या विविध उपचारांपर्यंत ते सविस्तर माहिती देत. रुग्ण समोर असेल तर त्या आजाराची लक्षणं वगैरे सगळं प्रत्यक्ष पाहायला आणि तपासायला देखील मिळायचं. सहसा आधी आजार शिकवायचा आणि नंतर रुग्णाला सोबत घेऊन त्या आजाराचा प्रात्यक्षिक शिकवायची अशी पद्धत होती त्यांची. कोणत्याही आजाराविषयी मनात काही शंका किंवा विकल्प राहूच शकत नव्हता त्यांच्या शिकवण्याच्या या पद्धतीमुळे. वैद्यकीय शिक्षणात केवळ पुस्तकी ज्ञानाला फारसं महत्वच नसतं. त्यांनी पोपट तयार होतात, डॉक्टर नाही. होणाऱ्या त्रासाची इत्थंभूत माहिती रुग्णाकडून कशी काढायची, ते सांगत असलेली, नसलेली किंवा लपवत असलेली माहिती कशी खोदून काढायची, प्रत्येक लक्षण कसं शोधून काढायचं, त्यासाठी रुग्णांना कसं तपासायचं, असे वैद्यकीय व्यवसायाचे कौशल्याचे एक ना अनेक कंगोरे ते आम्हाला शिकवत तर होतेच, शिवाय प्रत्येक गोष्ट आमच्याकडून करूनही घेत होते. शिकवलेल्या आजारावर एखादी शस्त्रक्रिया होणार असली तर मुद्दाम आदल्या दिवशी आम्हाला सांगून आम्हाला ती पाहायला मिळावी यासाठी ते सतर्कतेने जागरूक असायचे. मोठमोठ्या शस्त्रक्रियातच सुलाखेसरच करायचे. त्यांना शस्त्रक्रिया करताना पाहताना फारसं काही कळत नसून देखील आम्ही अगदी भारावून जात असो. असं वाटे ते शस्त्रक्रिया करीत नाहीत तर एखादं शिल्प घडवत आहेत. आणि नंतर जेव्हा दड्डी सरांना शस्त्रक्रिया करताना पाहिलं तेव्हाही तीच भावना मनात जागृत झाली की ते नाजूकपणे सगळे अवयव हाताळत असत ते, आणि तेही त्या अवयवांना विलक्षण आदराने हाताळत. अगदी सडलेला अवयव काढून टाकायचा असला तरी तितक्याच आदराने ते त्याला हाताळत असत. कलाकार आपलं शिल्प घडवताना त्या निर्जीव दगडावर किंवा लाकडावर किती आत्मीयतेने आणि नाजूकपणे आपली साधनं चालवत असतात. इथं जर आम्ही शस्त्रक्रिया जिवंत माणसावर करत असतो, मग किती आपलेपणा हवा, किती आदर हवा या अवयवांच्या विषयी, भले तो अवयव सुदृढ असो किंवा रोगाने ग्रासलेला. शस्त्रक्रियेचं पहिलं मूळ तत्वज्ञान कोणीही न शिकवता केवळ ते शस्त्रक्रिया करताना पाहत पाहत शिकलो आम्ही. दड्डी सरांच्याकडून सर्जरी शिकता शिकता आमच्यातील गुरु शिष्यांच्या नात्यात हळूहळू अनौपचारिकता यायला लागली. शिकण्याची वेळ सोडून आम्ही एरवी देखील भेटायला लागलो. एकत्र हॉटेलमध्ये जायला लागलो, चित्रपट पाहायला लागलो. ते तर मला आणि दिलीपला धाकट्या भावासारखे एकेरी संबोधायला लागले. अर्थात आमच्या तोंडात मात्र त्यांना कायम सर असेच संबोधले जायचे. लहानपणापासूनच्या संस्कारांचा परिणाम. या जवळीकीचा आणखीन एक परिणाम मला पाहायला मिळाला आणि माझं उद्दिष्ट थोड्या का होईना प्रमाणात साध्य होतंय असं मला वाटायला लागले. रोज संध्याकाळी ते, विनया आणि सुनंदा एकत्र स्टेशनच्या बाजूला फिरायला जाताना दिसायला लागले. विनयाला आणि त्यांना जवळ आणण्याच्या माझ्या प्रयत्नांना आशेचा किरण दिसायला लागला होता. निशिकांत, उद्या सुट्टी आहे, दुपारी माझ्या घरी येतोस? त्यांच्या या आपुलकीच्या आमंत्रणाकडे मी कानाडोळा करूच शकत नव्हतो. काही विशेष? मी आपलं विचारायचं म्हणून विचारलं. तुला गंमत दाखवणार आहे. त्यांनी माझी उत्सुकता पुरेपूर ताणली आणि तो विषय तिथंच संपवला.
पुण्यातील शिवाजीनगर भागातल्या रेव्हेन्यू कॉलनीतील एका भाड्याच्या घरात राहत होते ते. एकटेच राहत होते ते तिथे. मी त्यांच्या घरी गेलो. आधी बराच वेळ आमच्या गप्पा झाल्या, पण माझ्या मनात मात्र ते कसली गंमत दाखवणार आहेत हा विचारच रुंजी घालत होता. मी कॉलेजमध्ये असताना मला युथ फेस्टिवलमध्ये भाग घ्यायचा होता. बोलता बोलता त्यांच्या गप्पांनी एक डौलदार वळण घेतलं. तिथं मला ताजमहाल बनवून ठेवायचा होता, खडूने बनवलेला ताजमहाल. मग मी आग्र्याला गेलो. तिथं ताजमहाल नुसता पाहिलाच नाही, तर त्याच्या बाजूच्या मिनारांची, जागेची सगळी मापं एखाद्या इंजिनियर सारखी किंवा आर्किटेक्ट सारखी म्हणेनास मोजून घेतली. नंतर पुण्याला येऊन खडू आणून मी हा ताजमहाल बनवायला सुरुवात केली. मला माझा हा ताजमहाल अगदी मूळ ताजमहाल हुकूमच बनवायचा होता. नुसता दिसायलाच तसा नव्हे, तर त्याची छोटी प्रतिकृती बनवायची होती. मापात सुद्धा मूळ ताजमहालच्या प्रपोर्शन मध्येच व्हायला हवा होता मला माझा ताजमहाल. आता दड्डी सर थोडेसे आपल्याच बोलण्यात हरवून गेले होते. बोलता बोलता उठून ते कपाटाकडे गेले आणि त्यांनी कपाटातून एक छोटीशी पेटी काढली. एखाद्या नवजात बालकाला हाताळावं इतक्या नाजूकपणे त्यांनी ती पेटी समोरच्या टेबलावर ठेवून तितक्याच नाजूकपणे उघडली. तोच ताजमहाल, त्यांनी खडूपासून बनवलेली ताजमहालची प्रतिकृती आता माझ्या समोर मोठ्या दिमाखात उभी होती. मी अनिमिष नजरेने ते शिल्प पाहतच राहिलो. शाळेत असताना मी आग्र्याला गेलो होतो. ताजमहाल आतून बाहेरून पाहिलेला होता. त्यामुळे या खडूच्या ताजमहालवरून मला मूळ ताजमहाल कसा असेल याची कल्पना करायची गरजच नव्हती. इथे मी मूळ ताजमहालवरून या शिल्पाचं मूल्यमापन करू शकत होतो. छे, काढायची म्हटली तरी खोट दिसत नव्हती. अप्रतिम शिल्प होतं ते. हे करताना मी पूर्णपणे हरवून गेलो होतो. सरांच्या शब्दांनी मला पुन्हा थोडंसं भान आलं. किती दिवस जात होते याच्याकडे माझं लक्षच नव्हतं. ताजमहाल पूर्ण झाल्यावर मात्र मी मनोमन हरखून गेलो. आता ही इतकी नाजूक कलाकृती युथ फेस्टिवल करता पाठवायची म्हणजे दिल्लीला पाठवायला पाहिजे. कशी पाठवायची ती दिल्लीला? पार्सलनी पाठवायची तर त्यात ही नाजूक गोष्ट तुटण्याची शक्यता जास्ती होती. मग काय केलं तुम्ही सर? खरं म्हणजे केवळ त्यांचं बोलणं चालू ठेवायला म्हणून माझ्या तोंडून शब्द बाहेर पडला. मी स्वतःच घेऊन गेलो ते दिल्लीला युथ फेस्टिवलच्या कार्यालयात. या माणसाच्या चेहऱ्यावरचं हास्य कधी लोपल्याचं तर सोडाच, पण कमी झाल्याचंही बघायला मिळायचं नाही. त्या कार्यालयात मात्र मला जे उत्तर मिळालं ते ऐकून मात्र माझ्या पायातलं त्राणच गेलं. काय झालं सर? स्पर्धेसाठी नावं द्यायचा दिवस आदल्या दिवसापर्यंतच होता. मग मी तडक तिथल्या प्रमुखांच्याकडे गेलो. त्यांना म्हटलं की तुम्ही माझी कलाकृती बघा. तुम्हाला योग्य वाटलं तरच प्रदर्शनात ठेवा. स्पर्धेसाठी नाही घेतली तरी चालेल, पण प्रदर्शित तरी करा प्लीज. इतक्या वर्षांनंतर हे सांगताना देखील त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास अगदी तळपत होता. त्यांनी माझा ताजमहाल बघितला, मात्र दुसऱ्याच क्षणी तो प्रदर्शनात तिथे मांडायची परवानगी दिली त्यांनी. खूपच आवडला होता त्यांना तो. शेवटचा दिवस उलटून गेलेला असल्यामुळे या स्पर्धेसाठी त्याचा विचार करता येणार नाही याची स्पष्ट कल्पना त्यांनी मला दिली. पण मी त्यासाठी माझ्या मनाची तयारी करूनच ठेवली होती एव्हाना. आता माझा हा ताजमहाल खूप लोकांनी पाहावा एवढीच कामना राहिली होती माझ्या मनात. सर क्षणभर गप्प झाले आणि नंतर एकदम परत बोलायला सुरुवात केली. आणि तुला सांगतो निशिकांत, आता त्यांचा स्वर एकदम खूप उत्तेजित झाला. स्पर्धेचं बक्षीस मला नाही मिळालं, पण माझ्या ताजमहालला त्यांनी विशेष पारितोषिक जाहीर केलं. त्यांच्या या कष्टाचं आणि कलेचं चीज झाल्याचं ऐकून त्यावेळी सुद्धा माझ्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. त्यानंतर वरचेवर कधी मी त्यांच्याकडे जायचो तर कधी ते माझ्याकडे यायचे. त्यांना जुन्या हिंदी चित्रपटातली गाणी ऐकायचा खूप शौक होता. माझ्याकडे रेकॉर्ड प्लेअर आणि खूप रेकॉर्डचा साठा होता.
त्यांच्याकडे जाऊन मी त्यांच्या कलाकृती बघायच्या आणि त्यांनी माझ्याकडे येऊन गाणी ऐकायची. हा आमचा एक छंदच झाला होता. जुन्या महल चित्रपटातलं आएगा आने वाला हे गाणं तर त्यांच्या इतकं आवडतं होतं की बऱ्याच वेळेला केवळ तेवढं एकच गाणं ऐकण्यासाठी ते माझ्या घरी येत असत. या प्रकारात आमची मैत्री अधिकाधिक दृढ होत चालली होती. अर्थात हॉस्पिटलमध्ये ते नियमितपणे आमची क्लिनिक्स घेतच होते. त्याकरता ना त्यांनी दिवस आहे का रात्र याची पर्वा केली की ना रविवार आहे म्हणून सुट्टी घेतली. आमचं सर्जरीचं प्रशिक्षण अविरत चालूच होतं. आमच्या मनातल्या त्या विषयातल्या शंका तर दूर होत होत्याच, शिवाय त्याबरोबरच सर्जरी हा विषय खूप पक्का होत चालला होता. आणि त्याचबरोबर विनया आणि ते एकमेकात अधिक गुंफले जात होते. मला एक विलक्षण आंतरिक समाधान मिळत होतं. कलाकाराचे देखील वेगवेगळे प्रकार असतात. काही केवळ आपण कलाकार आहोत या धुंदीतच असतात, स्वतःला थोर कलाकार मानत असतात. असे कलाकार केवळ हवेतच वावरत असतात. ना त्यांना कोणाची फिकीर असते की ते दुसरं कसलं विश्व जाणत नसतात. ते केवळ आपल्या आणि आपल्याच कलेत मग्न असतात. काही कलाकारांना तर आपल्या कलेचा इतका गर्व असतो की ते इतरांची कला कशी निकृष्ट आहे आणि आपणच कसे श्रेष्ठ आहोत हे पदोपदी सिद्ध करून द्यायचा प्रयत्न करत असतात. यात ते आपल्यापेक्षा थोर कलाकारांच्या कलेला देखील दूषण देण्यात स्वतःला धन्य मानतात. वास्तविक यात त्या श्रेष्ठ कलाकारांचा अपमान तर होतच नसतो, मात्र ज्येष्ठ कलाकारांच्या कलेत खोट काढून यात आपण सूर्यावर थुंकल्याने आपलीच थुंकी आपल्याच तोंडावर पडत आहे याचंही त्यांना भान नसतं. याही पलीकडचे काही कलाकार आपल्यापेक्षा ज्येष्ठ प्रतिथयश कलाकारांच्या कलेतील दोष दाखवायचा प्रयत्न करून आपण कसं या क्षेत्रातले मोठे कलाकार आहोत हे लोकांच्या मनावर बिंबवायचा प्रयत्न करत असतात. चौथ्या प्रकारचे कलाकार मात्र सदैव इतरांच्या कलांचं कौतुक करण्यात गर्क असतात. इतकंच नाही तर कोणाला आपली कला सुधारण्यात मदत हवी असली तर ते सदैव तत्पर असतात. त्यात देखील ते कलाकृती कशीही असली तरी तिच्यातील चांगल्या गोष्टींचे कौतुकच करतील आधी आणि मग त्यात सुधारणा सुचवतील. दड्डी सर यातल्या कोणत्या प्रकारचे कलाकार असावेत याची मला काहीच कल्पना नव्हती, पण ती थोड्याच दिवसात आली. दड्डी सरांची ओळख होण्यापूर्वी मी आमच्या हॉस्पिटलच्या बॅचची माथेरानला सहल आयोजित केली होती. जेमतेम 10-12 विद्यार्थी होतो. त्या काळात माझ्या आईचा कॅमेरा माझ्याकडेच असायचा. त्या सहलीत मी माथेरान रेल्वे स्टेशनच्या बाहेरच विनयाचं एक पूर्णाकृती छायाचित्र खेचलं. प्रांजळपणे सांगायचं ना तर हा वेळपर्यंत मी आमच्या बीजे मेडिकल महाविद्यालयातील एक उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून प्रसिद्धीला पावलो होतो. कॅमेऱ्याने नुसती छायाचित्र खेचणं एवढाच माझा छंद नव्हता, तर डार्करूम मध्ये फिल्म धुणं, निगेटिव्ह करून त्याचे प्रिंट्स काढणं, एनलार्जमेंट्स करणं असे छायाचित्रांसंबंधातील सगळे उद्योग मी स्वतः करत असे. विशेषतः एनलार्जमेंट्स करताना छायाचित्रांच्या मी निवडलेल्या फ्रेम्स खूपच कलात्मक असतात असं बहुतेकांचं मत होतं. त्यामुळे मी महाविद्यालयाचा आणि विशेष म्हणजे आमच्या आर्ट सर्कलचा अधिकृत छायाचित्रकार झालो होतो. विनयाच्या या छायाचित्राचा मी छोटा प्रिंट काढला आणि माझा मीच हरखून गेलो. किती सुंदर छायाचित्र आलं होतं ते. न राहून मी तिथल्या तिथं त्याचे 10 इंच रुंच आणि 12 इंच उंच आकाराचे मोठे 2 प्रिंट्स काढले. त्यातला एक प्रिंट विनयाला दिल्यावर तिचा आनंद गगनातच मावेना. तिच्या परवानगीने मी दुसरी प्रिंट महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावली. ते छायाचित्र तर अप्रतिम होतच, त्यात विनयासारख्या सौंदर्यवतीचे छायाचित्र. मग काय विचारता, अख्ख्या महाविद्यालयाकडून माझ्याकडे त्या छायाचित्राची मागणी यायला लागली. मी मात्र सगळ्यांना एकच उत्तर देत होतो, विनयाची परवानगी असेल तरच देईन मी याची प्रत. एका सौंदर्यवती कुमारिकेच्या शीलाचा प्रश्न होता तो. विनयाला विचारल्यावर तिने पहिली सूचना दिली की कोणालाही एवढं मोठं छायाचित्र देऊ नको आणि ती सांगेल त्यांनाच आणि सांगेल त्या आकाराचीच प्रत द्यावी. तरीही मी निदान 50 पाऊंडशे तरी प्रती काढल्या असतील. नंतर दड्डी सर आणि विनया इतक्या जवळ आल्यावर मी चेष्टेतच विनयाला विचारलं, सरांनी देऊ का ग याची मोठी प्रत?
तेव्हा त्या दोघांचं जुळलेलं प्रेम अख्ख्या महाविद्यालयातलं एक उघड गुपित झालं होतं. तिच्याकडून नकार यायचा तर प्रश्नच नव्हता. उलट होकार देताना तिच्या डोळ्यात मला एक आपुलकीची आणि प्रेमाची चमक जाणवली. विनयाच्या त्या छायाचित्राची एवढी मोठी प्रत पाहिली आणि दड्डी सरांनी न राहून माझं तोंड भरून कौतुक केलं. आपण कोणत्या प्रकारचे कलाकार आहोत हे त्यांनी त्यांच्या वागण्यातून दाखवलं. ते स्वतः देखील एक उत्कृष्ट छायाचित्रकार होते आणि माझ्यासारखेच ते देखील डार्करूम मधल्या सर्व प्रक्रिया स्वतः करीत असत. त्यांच्यासारख्या इतक्या मोठ्या कलाकाराकडून माझ्या कलेचं झालेलं कौतुक हा मला माझ्या शिरपेचा तुराच वाटला. त्याचबरोबर ते किती थोर कलाकार आहेत याची प्रचिती आली मला. अर्थात कलेच्या आस्वादाबरोबरच आमचा सर्जरीचा अभ्यासही ते तितक्याच मन लावून घेत होते. त्यांच्या या कष्टाचं आमच्या 5ही जणांनी चीज करून दाखवलं. आम्ही सगळेजण त्या विषयात उत्कृष्ट गुण मिळवून उत्तीर्ण झालो. त्यात लिमय सर्जरीत पहिला आला तर मी दुसरा आलो. इंटर्नशिपमध्ये खूप अनुभव मिळावा, विविध प्रकारचं काम करायला मिळावं म्हणून मी मुद्दाम ठाण्याचं जिल्हा रुग्णालय मागून घेतलं होतं. तिथं खरोखरच इतकं काम होतं की दिवसेंदिवस झोप देखील मिळत नसे. तरीही तिथं सर्जरीचं मार्गदर्शन करायला समर्थ वरिष्ठ मात्र कोणी नव्हतं. शस्त्रक्रियेचं काम तर भरपूर करायला लागत होतं. बारीक सारीक काम करायला फारशा अडचणी येत नव्हत्या, पण काही वैशिष्ट्यपूर्ण काम करायचं किंवा एखाद्या अवघड आजारावर उपचार करायचे म्हणजे मती सुन्न होऊन जायची. त्यातही यावर मार्ग म्हणून मी अशा वेळी पुस्तकांचा आधार घ्यायला सुरुवात केली. त्याचबरोबर मी दड्डी सरांना अडचणी विचारत असे. त्या काळात भ्रमणध्वनी तर सोडाच, पण परगावी थेट दूरध्वनी संपर्क साधायची देखील सोय नव्हती. ट्रंक कॉलच लावावा लागत असे. मी मात्र विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी आणि कोणत्याही रुग्णाला बिनमुख पाठवू न देण्याच्या जिद्दीने पछाडला गेलेलो होतो. वैद्यकीय महाविद्यालयात असताना जो काही मन लावून अभ्यास केला होता त्याचं फळ मिळत होतं. आठवून मी शस्त्रक्रिया करत होतो. जेव्हा काही वेगळ्याच प्रकारची शस्त्रक्रिया करायची वेळ यायची तेव्हा तिथेच रुग्णालयाच्या ग्रंथालयात उपलब्ध असलेली पुस्तकं वाचून मी रुग्णांवर उपचार करीत होतो. तरीही चुकीला वाव नको म्हणून मी जे केलं ते लिहून त्यावर योग्यायोग्यतेचे मत आणि पुढील उपचाराचा सल्ला हे मागण्यासाठी मी दड्डी सरांना पत्र लिहायला सुरुवात केली. तेही तितक्याच कळकळीने माझ्या पत्राला त्वरित उत्तर देत असत. सुदैवानं त्यावेळेला पोस्ट खात्याचा कारभार आत्तासारखा गलछान नव्हता. पाठवलेलं पत्र दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी लगेच मिळत होतं. चातकाला देखील पर्जन्याची नसेल इतकी आर्त प्रतीक्षा मला दड्डी सरांच्या पत्राची असेल. पाहता पाहता ठाणे जिल्हा रुग्णालयाची ख्याती अधिकच पसरायला लागली. तिथून जे रुग्णालयाला पाठवायच्या रुग्णांचं प्रमाण कमी व्हायला लागलं. कधी नव्हत्या झाल्या अशा शस्त्रक्रिया तिथे व्हायला लागल्या. माझी इंटर्नशिप संपवून मी परत येईपर्यंत दड्डी सर देखील MS झाले होते. पुण्यातील एकमेव श्रेष्ठ प्लास्टिक सर्जन डॉक्टर सुलाखे सर यांच्याकडे MS केल्यामुळे त्यांनीही तीच विशेष शाखा निवडली. त्यासाठी नंतर त्यांनी परदेशात जाऊन प्लास्टिक सर्जरीच्या काही फेलोशिप्सही मिळवल्या. वास्तविक गडिंग्लज येथील एका समृद्ध सराफाच्या घरात जन्मलेला हा मुलगा. घरात शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याची मनस्थितीच नव्हती. तथापि या मुलाची अभ्यासातील आवड आणि प्रगती हे बघितल्यावर त्याच्या आत्यांनी त्याला शिकवण्यासाठी आपल्या घरी हुक्केलीनं नेलं. तेथून शालांत परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर ते पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आले आणि तिथून बैजी वैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्टर झाले. प्लास्टिक सर्जन म्हणून त्यांना पुण्यातल्या विविध रुग्णालयांनी हात दिला आणि ते पुण्यातील एक ख्यातनाम कुशल प्लास्टिक सर्जन म्हणून नावारूपाला आले. डेक्कन जिमखाना भागातच खैबर हॉटेलच्या वरती त्यांची कन्सल्टिंग रूम होती. त्यांना इतकं मोठंपण आलं तरी त्यांचे माझ्याशी घट्ट मैत्रीचं नातं दिवसेंदिवस अधिकच दृढ होत चाललं होतं. कधी मी त्यांच्याकडे रेव्हेन्यू कॉलनीत जायचो तर कधी ते माझ्या घरी येत. कधी एकटे येत तर कधी विनया त्यांच्या बरोबर असायची. माझ्या आई वडिलांना देखील ते खूप जवळचे वाटायला लागले होते. एका रुग्णाला पाहायला मी तिच्या घरी गेलो होतो. तिच्या घरून परत येत असताना वाटेतच आमच्या एका भाडेकरूने मला थांबवलं. लगेच घरी जा,
त्यांच्या आवाजात खूप काळजी जाणवत होती. तुम्हाला कुठे कुठे शोधायचं ते समजत नव्हतं. दादांना खूप त्रास होतोय. त्या काळात भ्रमणध्वनी नसल्यामुळे कुठेही गेलं की संपर्क करणं महामुश्किल व्हायचं. वडिलांना खूप त्रास होतोय हे कानावर पडताच विमानाच्या वेगाने स्कूटर हाकत मी घरी पोहोचलो. नेमकं त्याच वेळेला अगदी देवानी पाठवल्यासारखे दल्ली सर देखील आले. घराच्या पायऱ्या चढता चढता मी त्यांना काय झालं ते सांगितलं. आपल्या जवळच्या नातेवाईकाची काळजी घेताना डॉक्टर भावनाच्या आहारी जाऊन काही चुका करण्याची शक्यता असते हे लक्षात घेऊन मला मागे टाकून ते झपाझप माझ्याही पुढे दादांच्या खोलीत जाऊन पोहोचले. काय झालं? माझ्या आईशी बोलताना त्यांच्या स्वरात लेकराची माया ओतप्रोत भरलेली होती. उलटी झाली त्यांना. आईचा स्वर काळजीने भरलेला होता. बहुतेक पित्त झालंय. त्याच्या आधी छातीतही दुखत होतं, आगाग होत होती. कसल्या रंगाची होती उलटी? तांबड्या. आईने उलटीच्या भांड्याकडे हात केला. मगाशी चेरीचा जाम खाल्ला होता ना? सरांनी त्या भांड्याकडे नुसती नजरच टाकली नाही तर ते भांड उचलून ती उलटी अगदी जवळून पाहिली. बघू मला ती जामची बाटली. कोणाचीही वाट न पाहता ते तडक स्वयंपाकघराकडे चालायला लागले. साहजिकच आईला तिथेच बसायला सांगून मी झरझर झरझर त्यांच्या बरोबर जाऊन त्यांना फ्रीज मधली जामची बाटली काढून दाखवली. क्षणभरच त्यांनी त्या बाटलीतल्या जामकडे नजर टाकली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव गंभीर झाले. उलटीचा रंग या जामचा नाही, ठामपणे त्यांनी त्यांचं निदान सांगितलं. त्यांना रक्ताची उलटी झाली आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आलाय. कोण फिजिशियन पाहतात त्यांना? डॉक्टर खिणीकर. माझ्या मनातली मात्र काळजी वाढली. त्यांना कळव. मला घेऊन ते परत दादांच्या पाशी आले. त्या काही मिनिटातच रुग्णाशी कसं वागावं, कशावर विश्वास ठेवावा, वेळ प्रसंगी रुग्णाच्या घरातील कोणत्याही खोलीत कसं अधिकाराने शिरावं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या शास्त्रीय ज्ञानावर आपला कसा दृढ विश्वास असावा या आणि अशा अनेक बारीक सारीक गोष्टींचा पाठच मिळाला मला त्यांच्याकडून. रुग्ण सांगत असलेल्या लक्षणांवर तर निश्चितच संपूर्ण विश्वास ठेवायचा, पण रुग्णाने किंवा त्याच्या नातेवाईकांनी सांगितलेल्या निदानाने आपण गुमराह व्हायचं नाही हा फार मोठा धडा शिकलो मी त्या दिवशी त्यांच्याकडून. अर्थात त्यांच्या वागण्यातनं. माझ्या वडिलांच्या आजारपणाचं झालेलं निदान हेच खरं म्हणजे सर्वात महत्वाचं होतं. डॉक्टर खिणीकर देखील लगेचच आले आणि त्यांनी दड्डी सरांच्या निदानांवर शिक्कामोर्तब करून त्वरित उपचारांना सुरुवात केली. स्वतः प्लास्टिक सर्जरीचे विशेष शल्य विशारद असून देखील माझ्याच नव्हे तर माझ्या सर्व कुटुंबियांच्या आरोग्यासाठी ते कायमच माझ्याबरोबर आपुलकीने उभे राहत असत. त्यामुळेच माझ्या आईच्या डाव्या खांद्यावर गाठ आली तेव्हा मी दड्डी सरांनाच बोलवून घेतलं. सहसा या ठिकाणी गाठ शरीरातील कसल्या तरी कर्करोगाची अखेरच्या टप्प्यातली खूण असते. ही गाठ हाताला कडक लागत असल्यामुळे माझं निदानही कर्करोगाची अंतिम अवस्था असंच होतं. माझ्या तर पायातलं त्राणच गेलं. माझे दादा आम्हाला पोरके करून गेले होते आणि आता आईच्या खांद्यावर ही गाठ. दड्डी सरांनी आईला तपासून पाहिल्यावर त्यांचा चेहरा बघूनच ते देखील माझ्या निदानाशी सहमत असावेत हे मला त्यांनी बोलून दाखवायची आवश्यकता वाटली नाही. आपण ही गाठ काढून तपासायला पाठवू ते म्हणाले. अर्थात आईच्या उपचारासाठी निदान करण्यातली ही पहिली पायरी असणार याचा मलाही अंदाज होताच. नशिबाने तो कर्करोग न निघता ती क्षयरोगाची गाठ निघाली. प्रदीर्घ उपचार घ्यायला लागले पण माझी आई त्यातनं पूर्णपणे बरी झाली. घरातल्या कोणाच्याही छोट्या मोठ्या आजारपणात दड्डी सर थोरल्या भावाच्या जबाबदारीने आवर्जून येऊन उभं राहत आणि माझ्या मनाचं आणि मनगटाचं बळ शतपटीने वाढवत. आपल्याच व्यवसायातील ज्येष्ठाची नुसती उपस्थिती देखील जिथे आधारदायी वाटते तिथं तर प्रत्यक्ष हातभार हा पाठबळापेक्षाही उपयुक्त ठरतो. पाहता पाहता त्यांचा व्यवसाय खूप वाढत गेला. त्यांनी शिवाजीनगर इथे बजाजच्या मागच्या बाजूला स्वतःचा टुमदार बंगला बांधला. गंगोत्री. अगदी चित्रात असावा तसा त्यांचा चौकोनी सुखाचा संसार साकार झाला.
वरचेवर दड्डी सर त्यांचे प्रबंध वाचायला देश परदेशाचे दौरे करायला लागले. त्यांचं नाव आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचलं होतं. तरीही त्यांच्या स्वभावातील कमलकंदाची रुजुता मात्र तसूभराने देखील कमी झाली नव्हती. त्यांचा स्नेह, परिवार आणि व्यवसाय वाढतच चालला होता. शेवटच्या काही वर्षात मात्र सूर्याला राहूची बाधा व्हावी तसं झालं त्यांचं. गाडी चालवत घरी येत असताना त्यांच्या लक्षात आलं की आपण कितीतरी वेळ गाडी चालवतोय तरी घर काही येत नाही. गाडी थांबवून डोळे मिटून ते थोडा वेळ तसेच बसले आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की ते बरोबर उलट्या दिशेने चालले होते. त्यानंतर तर त्यांनी गाडी चालवूनच बंद करून टाकलं. काही दिवसातच त्यांनी वैद्यकीय व्यवसाय देखील थांबवला. त्यांना अल्झायमर आजाराने ग्रासलं होतं. हळूहळू त्यांना स्वतःच्या रोजच्या गोष्टी देखील स्वतःच्या हाताने करायला जमेनात. कलाकुसर करणाऱ्या त्या नाजूक बोटांना स्वतःच्या शर्टाच्या गुंड्या देखील लावता येईनात की स्वतःच्या हाताने पानातला घास तोंडात घेता येईना. सगळं विनया करत होती त्यांच्यासाठी. तिनं जर बाह्य विश्वाला झापडांच्या मागे टाकून आपलं सर्वस्व आता त्यांच्यासाठी झोकून दिलं होतं. आता आपल्याला जगायचं ते केवळ आपल्या प्रिय पतीसाठी, एवढी एकच दुर्दम्य इच्छा तिच्या मनात जागृत होती. तरीही कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतातच ना गृहिणीला. मोठी अपर्णा स्त्रीरोग तज्ञ होऊन आपल्या पतीसह आपल्या व्यवसायात गळ्यापर्यंत बुडून गेली होती. तर धाकटा सतीश यशस्वी इंजिनियर झाला होता. अर्थात सुनेचा आपुलकीचा प्रेमळ हातभार लागतच होता घरात. देवपूजेसाठी बागेत फुलं खुडता खुडता प्राजक्ताचीही फुलं वेचावीत म्हणून विनया खाली वाकली आणि तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. खडूचे एवढे तुकडे! ती तशीच धावत धावत आपल्या पतीच्या शयनगृहात गेली. अहो, तुम्ही केलेली खडूची शिल्प कुठे आहेत? विनयाला आपल्या सुरातली अस्वस्थता लपवता येत नव्हती. तोडून टाकली, सरांनी कसं बसं उत्तर दिलं. ताजमहाल किल्ल्याचा जुडगा, राजस्थानी मिनार. विनयाचा तर आपल्या कानावर विश्वासच बसेना. तिचा कंठ भरून आला. मोडून तोडून फेकून दिलं सगळं. कसे बसे हातवारे करत त्याने खिडकीकडे निर्देश केला. अहो, पण का? विनयाला तर आता काहीच सुचेना. तुमच्या आयुष्यभराची कलाकुसर होती ना ती. वाच आता यावर विनया तर काहीच करू शकत नव्हती. नशीब सतीशने आपल्या वडिलांच्या सर्व कलाकृतींची छायाचित्र काढून ठेवली होती. नाहीतरी या नश्वर जगात आपल्या मूळ रूपाचा त्याग करून निर्गुण कीर्तीनच राहायचं असतं ना. निसर्गाचा हाच कित्ता दड्डी सरांनी अगदी तंतोतंत गिरवला. आपली कलाकुसरच काय, आपला देह देखील त्यागून अनंताच्या प्रवासाला निघून गेले. ते आम्हा सर्वांना दुःखांच्या खाई लोटून गेले. तरीही माझ्या आयुष्याला वैद्यकीय वर्तणुकीचा दिव्य परिसस्पर्श करून गेले.